राम राम मित्रांनो, जय श्रीराम मित्रांनो. कशा आहात तुम्ही? मजेत आहात ना? जेव्हा मजेत आहे तुम्ही मग मजेत राहा. तर मित्रांनो, आता आपण तर आपल्या या रूममध्ये आलेलो आहे. तर आपल्याला आता एक काम करायचं आहे. आपल्या याच्यामध्ये काय आहे, इथे एक ट्रेडर स्पॉन व्हायला पाहिजे. मग आपण डायमंड मायनिंग करायला जायचं का मित्रांनो? चला तर मग आता आपण डायमंड मायनिंग करायला जाऊया. चला तर डायमंड मायनिंग करने को चलो. चल मित्रांनो, आपण आपल्या इथली जागा ही, अरे यार माझी शवल तर राहिली तिथे. मला तर पटापटाची चेक करावं लागेल. शवल तर नाही याच्यामध्ये. इथे शवल आहे मित्रांनो. अरे यार एकावर असं राहिलं. तर आता मित्रांनो, इथे माझी शवल. हे बाई, माझ्याकडे शवलच नाहीये. आता कसं काय करायचं मित्रांनो? आता कसं काय करायचं? पटापट आता आपल्याला इथे वूड, इथे स्टिक्स, आपल्याला एक पटापट आपल्याला एक साधी सोपी पिकेक्स बनवून घ्यावं लागेल, ज्याच्याने की आपण मायनिंग करू शकतो मित्रांनो. तर आता आपल्याला इथे भेटलेलं आहे, पण मला तर काही भेटलेलं नाही अजून. आपण इथेच मायनिंग स्टार्ट करूया. चला तर मित्रांनो, मी व्हिडिओ 2 मिनिटासाठी स्टॉप केला होता की म्हणून माय गॉड, इथे खूप सारे आपले आयरन भेटू राहिले मित्रांनो. इथे एखादं मी आता माझं का म्हणता याला हे काय हे भाई, मी तुम्हाला म्हटलंच होतं माझ्या याला मी सीडमध्ये कन्वर्ट केलं, आणि सीडमध्ये कंट्रोल केल्यावरती मला हे लगेच भेटून गेलं. तुम्हाला असं वाटत असेल की मी खोटं बोल राहिलो, पण मीच पहिले पाहू राहिलो. हे काय ब्लॉक ऑफ एमरल्ड? मी पहिल्यांदा नाव ऐकले, ब्लॉक ऑफ एमरल्ड. जाऊ द्या मित्रांनो, आपलं काय इथे पण अजून आयरन आहे. हो मित्रांनो, इथे अजून आयरन आहे. वाव, खूप सारं आयरन आहे. हे बघ मित्रांनो, एवढं आयरन एकदा भेटलं म्हणजे काय बस कधी. इथे खूप कोल पण आहे. वाव, ते कोल पण आहे. ए भाई, ते कोलचं प्रमाण एवढं जास्त आहे की बस कधी. एवढं जास्त कोलचं प्रमाण, बाबो, एवढं कोल कधी कधी भेटतं. एवढं जास्त कोल, एवढं काही नवल नाही कोलमध्ये. तर काही नवल वाटतं कोलमध्ये, काहीतरी नवलच आहे. चला तर मित्रांनो, आता इथलं कोल तर मायनिंग झाले. या साईडचं कोल मायनिंग करून घ्यावं लागेल आता आपल्याला. इथलं मायनिंग झालंय. तर मित्रांनो, आता बाहेर कसं काय जायचं तो प्रश्न पडला असेल. आपली त्याच्यातली पण जुगाड आहे आपल्याकडे. आपण खूप जुगाडी माणूस आहे मित्रांनो. तेवढे ब्लॉक गोळा करून घेतो.
याला कसं असं असं थांबून दिलं ना याला, तर मग कसं वाटेल. आता काय इथे आता थोडी डट टाकून द्यावं लागेल आता आपल्याला परत, किंवा आपण याला शेपमध्ये आणू शकतो. इथं ट्राय मारूया आपण शेपमध्ये आणण्याचं. आणलं शेपमध्ये, आलं लगेच. हे बॅरर इथे ठेवायचं हे, आणि हे इथे ठेवून देतो. त्याला ते शेपमध्ये आलेलं आहे खूप जास्त, तरी पद्धतीने शेपमध्ये आले कसं पण करून. हे भाई, अरे यार हे काय इथे TNT फुटेले. इथे आपण खाली जाऊन पाहूया मित्रांनो. चला माझ्या व्हिडिओला मी इथे एंड करतो. पुढच्या वेळेस आपण आपलं हे बिकन आहे ना, हे बिकन याच्याऐवजी आपण अजून एक नवं बिकन बनवू. तोपर्यंत आपला व्हिडिओ आता इथे सेंड करतो मी. तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंटमध्ये कळवा. आणि इथपर्यंत व्हिडिओ 5 झाले असतील तर सबस्क्राईब, लाईक, शेअर अँड सबस्क्राईबही करून टाका तोपर्यंत. आणि तुम्हाला गुड डे. तोपर्यंत बाय बाय अँड बाय बाय.